शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह यांचे दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी दादाजी भुसे शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन। संपूर्ण राज्यभरात शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सर्वत्र अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन सुरू झालेले आहे। त्यासाठी दिनांक 15 मार्च 2026च्या संच निर्धारणाच्या शासन आदेशानुसार वरील समायोजन चालू आहे। महाराष्ट्रातील सर्व शाळांचे संच निर्धारण पूर्ण झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे। सदर शासन आदेशास माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने याचिका क्रमांक 3186/2025 मध्ये जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाही वरील समायोजनाची प्रक्रिया अवैधरित्या सुरू आहे। याबाबत माननीय संचालकांना अवगत करून वरील प्रक्रिया स्थगित करण्याचे पत्र पाठवण्यात आलेले आहे, पण यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। संदर्भीय पत्र क्रमांक 2 नुसार रत्नागिरी शिक्षणाधिकारी यांनी माननीय उदय सामंत उद्योगमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार वरील समायोजनाची प्रक्रिया स्थगित केलेली आहे। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही संचालक कारवाई करत नाहीत, पण मंत्र्यांच्या चर्चेनंतर शिक्षणाधिकारी त्वरित प्रक्रिया स्थगित करतात, हे जरा न कळण्यासारखे असल्याचेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे। सन 2025-26च्या संचमानतेनुसार रिक्त अतिरिक्त पदांचे समायोजनास स्थगितीबाबत दीपक मेंगाणे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व संस्था अध्यक्ष सचिव सर्व मुख्याध्यापक यांना कळवलेले आहे। शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियाबाबत घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील इतर जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी निर्णय घेणार का याकडे राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे लक्ष लागले आहे। अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे, शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांनी काय निर्णय घेणार याकडेही राज्यातील शिक्षणप्रेमींचे लक्ष लागले आहे। एकीकडे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनास स्थगिती तर दुसरीकडे अतिरिक्त शिक्षक वेतनापासून वंचित हा विरोधाभास शासन दूर करतील काय याकडेही लक्ष लागले आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या